नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग म्हणजे बघूया दिवसभर काय काय घडतं आणि मग असंच माझ्यासोबत राहा, बघूया. चलो. पावसाची जी लाकडं भरलेली होती ना काल, ती पावसाची जी लाकडं भरली होती ना ती काल बाहेर काढलेली. इकडे परवा बोलली होती ना इकडे बाहेर काढणार होते, ते काढला नाही. असं बोलते ते की परत पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात. काय माहिती तेव्हा काय करेल ती. तेव्हा परत धाव बाहेर काढलेलं लाकडं आतमध्ये भरायला. असंच करणार आहे असं मला वाटतंय. जर पाऊस पडला तर पुढच्या महिन्यात बघूया. आता पुढच्या महिन्यात काय होतं, पाऊस पडतो की नाही ते. आई काल तोड्यात गेली ना भाजी विकायला, ते मसाले खडे मसाले आणला ना, ते सुकायला टाकलं नाही. खडे मसाला आणि खोबरं, हे परवा विड्यांची सुपारी आणि हे आईने अडीकताने फोडलेली सुपारी होती ना, ती आहे ती सुपारी. यांचा वाटतं मसाला वाटणार आहे. माझी आई ना घरगुतीच गोडा मसाला बनवते आणि मस्त असतो तो. हे ना आल्याचं झाड आहे, म्हणजे रोप आहे. आणि मलाच नाही माहिती होतं. आणि मी आयशीला विचारत हे चिव्याचं झाड आहे काय. मी माझ्यावर हसत होती, बोलते चिव्याचं नाही, आल्याचं रोप आहे ते. आता बघूया ह्याला आलं कसं एवढं लागतंय. चांगलं लागतंय की एवढं छोटूसं लागतंय. त्यात काल ना काय माहिती अचानक हे इथे नक तुटले अर्धवट आतमधून इथून. आणि एवढं तुटलंय ना की मी त्याला काढू पण शकत नाही. आणि यार ते कपडे धुताना ना एवढं लागतं हाताला की माझे ना डोक्याची शीर उठून जाते, एवढं दुखतं ते. आता दिवसभर ना फक्त ह्याच्याकडेच लक्ष राहा, कुठे लागतंय, काय होतंय, काय अटकतंय, बस. दुसरे कामधंदे नाही, याच्यावरच लक्ष राहा दिवसभर. आली काय, बसली काय रे? दे उलटी दे न उलटी न आता मी काय केलं तुला? लिंबू आणजा, लिंबू आणजा. काल सांगत होता खाऊ नकोस म्हणून, त्याला आलं. तरी मी त्याला आधीच चेतावणी दिली होती, खाऊ नकोस खाऊ नकोस. आमचा बोका ना काय माहिती काय खाल्लं नव्हतं, अचानकच मेला. आणि हा ना तो नाही आहे पण ना येड्यासारखंच करतं, घरात पण येत नाही रात्रीच. खा, त्यात काय झालं, पण काहीतरी खाऊन खा. माती खावा टाकली. माती कशाला, जेव. आता नाही भूक लागली. बघ काय प्रकार करतायत. हा रात्री पण आई आलं नव्हतं घरी, बोका गेला मेला ना, त्यामुळे घरात पण येत नाही वाटतं. हा मांजरू दुसरं. आता काय करणार, आम्ही तरी कुठून आणणार, गेला मेला. जिथं गेलाय ना तिथंच बोका मेला होता, तर तिथंच जाऊन बसून असतं. आयशीची सगळी मेहनत वाया, पण तिने स्वतःच टाकला नाही फेकून. अगं माती ना बंद कसं मग पेरून होय. हा आता माती येतच बरी याचा ना. हो तसं पण ठीकच आहे, पण एवढं साफ करून तुझा काय फायदा झाला? साफ केल्याने स्वतःच वाचला. अरे जा तर नारळ घेऊन ये जा. कोणाकडनं? दिलीप मामाच्याकडे. मग तिला पैसे दिले तर आणले, त्याला सांगून आला. चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.